राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 2 दिवसांच्या रत्नागिरी दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक घेतली. यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल प्रशासन अधिक बळकट व सक्षम करण्यासाठी सूचना केल्या. तसेच त्यांनी महसूल खात्याचा रोब आणि जबाबदारी याचे भान करून दिले. पाहूया त्यांनी कशी कान उघडणी केली. आपल्या विभागाला विचार करावा लागेल की आपण जे नाम पदनाम आपल्याला मिळालं आहे, केजी ते पीजी पर्यंत शिक्षण सरकारने शिकवलं आहे. मलाही तुम्हालाही एक डेप्युटी कलेक्टर तयार करायला सरकारला 1,20,00,000 खर्च येतो. एक तहसीलदार तयार करायला सरकारला 90 लाख रुपये खर्च येतो. IAS ऑफिसरला 2.25 कोटी रुपये लागतात तयार करायला सरकारला. तर सरकारचं शिक्षण, सरकारची सिस्टीम आहे, सरकारने त्या व्यवस्था उभी केली. मग आपल्याला नाम पदनाम सारा भेटलं, मोठी पाठी मिळाली बाहेर लावण्याकरता. कलेक्टर आहे, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, समाजामध्ये एक मोठी प्रतिष्ठा आपल्याला मिळाली. अशा वेळी तुमचे निलंबन आम्हाला करावे लागतात, वेतनाडी थांबवावं लागतात. मंत्र्यांना काही इतकं चांगलं वाटत नाही कोणाचं निलंबन करणे. व्यवसायी करतो आम्ही, तर आम्हालाही वाटतं की आपल्यातनं फार मोठं पाप होते मला निलंबित करणे. निलंबित झाल्याबरोबर आपल्या समाजामध्ये, मानणाऱ्या वर्गामध्ये जेव्हा ते फेसबुकवर जातं, इंस्टाग्रामवर जातं, हे निलंबित झाले, समाजात फार काही चांगली इज्जत राहत नाही. अशा वेळी मग आपण हा विचार करतो की आपल्या परिवाराच्या मुलाबाळांना, आईवडिलांना काय उत्तर द्यायचं निलंबित झाल्यावर. एक तर आईवडील परिवार शासनाला शिवाय देईल का आमच्या मुलाला निलंबित केला, किंवा शंकेनं तुमच्याकडे बघेल की माझ्या नवऱ्याने किंवा माझ्या परिवारातल्या व्यक्तीने काहीतरी गडबड केली आहे. दोन्ही बाजू आहे. आणि त्यामुळं महसूल खातं हे आता त्या मोडवर आलंय, आम्ही ऑटो मोडवर आलेलो आहे. त्यामुळे आता हा विचार आपण करायचा आहे की 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी महसूल जो कोड होता आपला, ज्या कोड विषयाकरता आपली नोकरी आपल्याला लागली होती, त्या विषयाला आपण काम केलं पाहिजे. आपण न भरकटता आपण आपला मुख्य जो या खात्याचा रोब आहे एक प्रकारचा समाजामध्ये, एक प्रकारच्या या खात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा आहे, तो वेगळ्या पद्धतीचा आहे. मी आधीच सांगितलं की एखाद्या खात्याचा कमी जास्त होऊ शकेल. उद्योग खात्याची MIDC त्याचा एक दायरा आहे MIDCचा. त्या दायऱ्यामध्ये जास्त काही लोकांचा संपर्क येत नाही. पण महसूलचा संबंध शेतकऱ्याची आहे, शेतमजुराची आहे, 14 कोटी जनतेच्या मालमत्तेची आहे. पण 14 कोटी जनता आपल्या महसूल खात्याला बघते आहे. तो मुद्रांकाला बघतोय, तो मोजणीदाराला बघतोय, तो दराट्याला बघतोय, तो कोतवालला बघतोय. कोण आहे शेवटी येतं? रखवाले आपणच आहोत. ज्या दिवशी रखवालदार चोरी करायला लागेल तर काय राहील त्या घराचं? नाव चालवणारा, जर नाव मध्ये लोक बसले आहेत, तर नाव चालवणारा जर विचार केला की आज मला नाव उडवायची आहे, प्रवासाचं काय होणार आहे? त्याच्या मनात जाणार उडवायची आहे. विमानाच्या पायलटच्या डोकं खराब बसलं, विमानाच्या पायलटचं, त्याला विचार केला विमान पाडायचं आहे, घरात वाद झालाय, काही कारणाने त्याची मानसिकता खराब झाली की विमान पाळायचं. प्रवासाचा का दोष आहे? आपण मूळ महसूलचे अधिकारी हे रखवालदार आहोत. आपल्या भरोशावर गरीब माणसं आहेत, आपल्या भरोशावर सिस्टीम आहे, आपल्या भरोशावर शासन काम करत आहे. मुख्यमंत्र्यांना किंवा मंत्र्यांना एखादा निर्णय करायचा असतो, तलाठ्याच्या भरोशावर करत आहे, तो कोतवालाच्या भरोशावर करत आहे, तो तहसीलदारच्या भरोशावर करत आहे. आज शासनाने जवळपास 90% कामे तहसीलदारकडे दिले. त्यांना आश्वासक चेहरा आहे. कलेक्टर हे सरकारचा फेस आहे. उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये DM सर्व काही आहे. जिल्हा परिषदचा फेस CO आहे. SP पोलिसचा फेस आहे. जेव्हा फेस हे थोडेसे त्या ठिकाणी लोकांच्या नजरेतून जर त्याच्याबद्दल मत खराब झालं, तर मग मात्र जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला कोणी वाचवणार नाही. त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे, मी ज्या चेअर होल्ड करतोय की मी जे सीट होल्ड करतोय, त्याच्यामध्ये खूप लोकांचा आयुष्य लागलेलं आहे. त्यामुळं माझी सूचना एवढीच आहे की सरकार तुमच्या पाठीशी 1000% उभा आहे. काळजी करायची गरज नाही आहे. अनावधानाने 1000 चुका झाल्या तरी सरकारला अडचण नाहीये. 1000 चुका आम्ही सरकार माफ करत नाही, अनावधानाने झाले. काम करता करता तुम्ही सही करता चूक झाली, ती कळतं सरकारला की चूक झाली. पण काहीतरी उद्दिष्ट चूक केली तेही सरकारला कळतं.
70 मध्ये इमानदारी निर्णय केला तर लोकांना कळतं, 70 मध्ये बदमाशी केली हे कळतं. गव्हर्नमेंट हे पूर्ण वेळ काम करत आहे. मी कुठलंही खातं उदयची असेल फॅमिली म्हणून काम करतोय खात्यामध्ये. जेव्हा आम्ही खातं होल्ड केलाय तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आम्हाला अधिकार दिले, आपले पॉवर डेलिगेट केले, शेवटी सीएम आम्हाला आपले पॉवर डेलिगेट करतात, जेव्हा ते मंत्री म्हणून शपथ देतात किंवा खातं वाटप करतात तेव्हा ते पॉवर अलॉट करतात. मुख्यमंत्री मी आम्ही सही करतो प्रत्येक फाईलवर. मग गव्हर्नमेंट तर हा विचार करते आहे की आपल्या खात्याला पुन्हा मोठं प्रचंड पाठबळ द्यायचं. 15 वर्षापूर्वीची इमेज या खात्याची, या खात्याकडे कधी कोणी असं वाकडा नजरेने पाहायचं नाही. डीएमए डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे, प्रांत हा सब डिव्हिजन मॅजिस्ट्रेट आहे, तुम्ही मॅजिस्ट्रेट पॉवर मध्ये तहसीलदार. वेगळे म्हणतो आम्ही तहसीलदार मॅजिस्ट्रेट पॉवर मध्ये, आणि मग आपल्याकडे जर आपल्या ऑफिसला घाण असेल, आपल्या नावानं आपला लिपिक जर करप्शन करत असेल, मग त्या दंडाधिकाऱ्याला काय अर्थ आहे? एकीकडे आपण दंडाधिकाऱ्याचे अधिकार बसलो आहोत, दुसरीकडे आपलं कार्यालय हे जनतेच्या मनात नाव खराब करून गेलाय, तर मग काय अर्थ आहे? उद्या मंत्री म्हणून मी जर तुम्ही प्रशासनाकडे पैसे खायला लागलो तर माझी काही इमेज राहील. त्यामुळे लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान सरकारची भूमिका आम्ही ठरवलेली आहे. महसूल खात्याने लोकाभिमुख काम केलं पाहिजे, म्हणजे जनतेला खूप वेळ दिला पाहिजे, प्रवास संवाद केला पाहिजे. जेवढा तुम्ही जनतेमध्ये प्रवास संवाद करेल तेव्हा तुमचं ग्रास्पिंग वाढेल काम करण्यात. एक दिवस तुम्ही जनतेकरता राखीव ठेवला पाहिजे. जेवढी जनता तुम्हाला भेटेल तेवढा प्रश्न समजते तुम्हाला, काय प्रश्न आहे, उत्तर काय. तुमच्याही काम करताच्या बुद्धीमध्ये 10 पट फरक पडेल, कारण तुम्हाला ग्रास्पिंग तयार होईल. आज मी तर आहे जरूर नाहीये, ग्रॅज्युएट आहे, पण माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये 48 आयएस काम करतात. तुमच्यासारखे सर्व अधिकारी, तुमच्यापेक्षा शिक्षण कमी आहे, एमपीएससी नाही मी, यूपीएससी नाहीये, पण जनतेमध्ये राहून माझ्यामध्ये एवढं ग्रास्पिंग आहे की 48 आयएस ऑफिसरनी कुठलाही निर्णय पाठवण्याचे बदलाचा असेल तर बदलाचा ग्रास्पिंग माझ्याकडे. एखादा निर्णय लोकाभिमुख नाहीये, एखादी फाईल माझ्याकडे आहे, मी काय बदलून टाकतो. तर आम्हाला ते कळतं की हे समाजाच्या उपयोगात आहे की नाहीये. सरकार शेवटी काय असतं, प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचं सरकार म्हणून त्याला इम्प्लिमेंट करणं किंवा गव्हर्नमेंटने धोरणात्मक करणं. तात्पर्य माझं सांगण्याचं हेच आहे की आपल्या खात्याला पुन्हा एकदा कोर महसूलला शिफ्ट करायला पाहिजे. आज 1.5 वर्षात जिल्हाधिकारीची टीम आहे नवीन, ही जिल्हाधिकारी टीम आता कोर महसूलला पुन्हा वापस झाली आहे. मधल्या काळात ही टीम सुद्धा डायव्हर्ट झाली. आता सर्वात कलेक्टर आम्हाला सांगायला लागले की आता आम्ही आमचा जो महसूल संहिता ही आमची मेन काम आहे. कलेक्टरचं मेन काम महसूल संहिता होती. कलेक्टर जेव्हा आयात झाले, त्यांना युपीएससी भेटली, तेव्हा ते मूळ महसूल संहितेकरता या ठिकाणी आले. तुम्ही प्रांत मूळ महसूल संहिते करताय, तहसीलदार मूळ संहिते करताय, आयजीआर करता आपले आयजीआर ऑफिसर आहे 1908 कायदा पालन करण्याकरता. माझी सूचना एवढीच रत्नागिरीमध्ये आहे की आपल्या खात्याला प्रचंड मजबूतीकरण करायचं आहे. उद्या आपलं खातं हे लोकाभिमुख झालं पाहिजे, 3 ते 5 लोकांना भेटलं पाहिजे, आठवड्याचा एक प्रवास केला पाहिजे. सुमोठं परिवार म्हणून जसं आपलं घर चालवतो आपण, आपल्या मुलाबाळांना, आई वडिलांना किंवा परिवाराला सांभाळतो, तसा हा एक परिवार आहे तुमचा, ज्या परिवाराच्या सीटमधून बसले. याला सुद्धा मन लावून, हृदय लावून जर चालवलं, आता मला काय गरज आहे की सकाळपासून निवेदन घेणे, छत्रपती शिवाजी महाराज अभियान करणे. आता तुम्ही मंत्री पदावर, मला मुख्यमंत्री विचारणार नाही रत्नागिरी गेले की नाही गेले. मला माझं खातं चालवायचं आहे, मुख्यमंत्र्यांनी मला खातं दिलं तर उदयजीला खातं मिळालं, त्यांनी कसं चालवत त्यांचा निर्णय आहे. तर मला असं वाटतं की मी रत्नागिरीत गेलो पाहिजे, मी नागरिकांचे निवेदन घेतलं पाहिजे, मी छत्रपती शिवाजी महाराज अभियान केलं पाहिजे. मग मला वाटलं प्रत्येकाला तरी मत ऐकून घेतलं पाहिजे. मला वाटलं इन्फ्लुएन्सर काय म्हणतात ते जिल्ह्यातले, त्यांचं मत ऐकून घेतलं पाहिजे. मला वाटलं तुमच्याही चर्चा केली पाहिजे. हे मला कोणी सांगितलं नाही मुख्यमंत्र्यांनी कसं करावं, पण मला काय वाटतं करायला गेलं पाहिजे. जर मी हे करू शकलो नाही तर काही उपयोग नाही, राज्याला कोण नाही की माझ्या खात्यात. आज मुख्यमंत्री आर्यम सर्व टीम जी आमची आहे, या पद्धतीचं मंत्रिमंडळ आहे, जे मंत्रिमंडळ जनतेच्या विचाराकरता काम करत आहे. अशा वेळी जर महाराष्ट्र पुढे नाही करत तर तेव्हा कोणती टीम येईल पुन्हा. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहे, एवढी मोठी चांगली टीम राज्याला भेटली. अशा वेळी महाराष्ट्र जर मजबूत झाला नाही तर केव्हा होणार आहे. आणि महाराष्ट्राला मजबूत करणारं सर्वात महत्वाचं खातं कुठलं आहे, तो महसूल खातं आहे. त्यामुळे माझी सूचना आपल्याला विनंती आहे की कोणत्याही गैरप्रकाराला तुम्ही समोर जाऊ नका. हरामाचे पैसे कामात येत नाही.
तुम्ही आपल्या मुलाबाळाकडे बघून बघा घरी गेल्यावर, आपल्या परिवाराच्या नजरेत नजरे टाकून बोला की तुमचे वाईट मानला आलेले पैसे काही कामात येतील का? ते येतील तुमच्या जवळ, पण काही कामात येणार नाही. शेवटी पद प्रतिष्ठा महत्वाची आहे. आपली पाठी टेकली एनजीओची ती महत्वाची आहे. आपली प्रतिष्ठा महत्वाची आहे समाजामध्ये. तुमचं प्रमोशन झालं, तुमच्या समाजामध्ये प्रतिष्ठा वाढतं. त्यामुळं मला हे सस्पेंड करणं, निलंबित करणं, ट्रान्सफर करणं याच्या भूमिकेत मी नाहीच आहे कधी. उलट मी महसुली अधिकाऱ्याला प्रोटेक्शन देण्याकरता काम करतोय. जास्तीत जास्त तुमच्या घरबसल्या प्रमोशन झाले पाहिजे, तुम्हाला प्रतिष्ठा वाढली पाहिजे, तुम्हाला अधिक मजबूत केलं पाहिजे, अधिक पॉवर डेलिगेट केलं पाहिजे. यापूर्वी कधी कलेक्टरला एवढे पॉवर डेलिगेट कुठल्याच सरकारने केलं नाही. शरद बंगाच्या छोट्या छोट्या पण मंत्र्याला देतात. विशाल बंगाचे पॉवर कलेक्टरला देऊन टाकले. क्लास 2चे पॉवर कलेक्टरला दिले. प्रत्येक महिलेला काही ना उद्देश राहतात. शेवटी कुणाला तरी करावं लागेल. आणि त्यामुळे या टीमला माझी विनंती आहे की आपण सर्वांनी याचपासून जिल्हाधिकारी ज्या पद्धतीने एक आपण मुवमेंट निवड आहे, आपल्या शिवाय पालकमंत्री या ठिकाणी तुम्हाला मदत करताय, गाड्या घोड्या देत आहे, व्यवस्थित करताय, तुमची काळजी घेत आहे. तुम्ही सुद्धा सर्वांनी आपापल्या भागातल्या संपूर्ण जनतेची काळजी घ्या. या जिल्ह्यात तुम्ही जेवढं लोकांसमोर काम कराल तेवढी जनता तुमचं नाव घेईल. कारण या जिल्ह्यातली कोकणातली जनता वेगळी आहे. विदर्भात तुम्ही काहीतरी तुलना करत नाही. विदर्भात वेगळी पद्धती आहे, मराठवाड्यात वेगळी पद्धती आहे. पण तुम्ही तर चांगल्या भाग्यशाली आहे की तुम्ही रत्नागिरी आणि कोकणात काम करताय. किती प्रेमळ जनता आहे, किती जीव लावणारी जनता आहे, किती आपला करणारी जनता आहे. तुम्ही एखाद्या गावात जा, मग मी एका पांढऱ्या रस्त्यावर गेलो, शेत रस्त्यावर, किती लोक असे एखादे फुलपाखरासारखे वाट पाहत एखाद्या मंत्र्याची तहसीलदारची वाट बघत होते. किती चांगले लोक आहे जिल्ह्यामध्ये, किती चांगली भूमिका आहे जिल्ह्याची आहे. अशा जिल्ह्यात जर तुम्ही लोकांविरुद्ध होणार नाही तर केव्हा होणार? त्यामुळे माझी अपेक्षा आपल्याकडनं आहे की आपल्या मूळ भूमिकेत या, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन तयार करा, पारदर्शी राहा, गतिमान करा. तुम्हाला वाटते तेवढी मदत सरकार करेल, उदय सामंत करेल, मी करेन. पण या जिल्ह्याला क्रमांक 1 वर आणण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. मी जे बघतोय कलेक्टर टीम मध्ये ती क्षमता आहे, सीओच्या टीम मध्ये क्षमता आहे, पालकमंत्री उत्साही आहे. मी पूर्ण ताकदीने मागे उभा आहे. आजपासून तुम्ही प्रचंड चांगल्या मूडमध्ये चुका होऊ द्या, काय असेल मी तुम्हाला सांगतो. अनाव जाणारे 1 लाख चुका केलं तर मला मान्य आहे. प्रॉपर निर्णय करा, काही मागं पुढे पाहू नये. चुकदारचं कळवा मला एसएमएस साहेब, चूक झाली सही करताना मी निर्णय करून देतो. पण तुम्ही काहीही करून या जिल्ह्याला, या महाराष्ट्राचा प्रथम जिल्हा करा. सरकार तुम्हाला पूर्ण मदत करेल, पूर्ण पाठीशी राहील, आपले कलेक्टर आपल्या पाठीशी राहतील. पण पुढच्या 3 महिन्यांनी जेव्हा मी रिव्ह्यू घेईल तेव्हा साधं शून्य ऐकलं पाहिजे. जिल्ह्यामध्ये एकही तक्रार दिसून नाही पाहिजे. ती क्षमता तुमच्यामध्ये आहे, ती सुरू करा आजपासून. उद्या एक अशी ज्युडिशियल केस 3 महिन्यात शून्य झाल्या पाहिजे. सारा हे पुढचं हे जे आम्ही सांगितलेलं आजचे कार्यक्रम आहे, 31 मार्च 2027 पर्यंत या जिल्ह्याला महाराष्ट्राचा सर्वात चांगला जिल्हा विधानसभेत मला घोषित करता आला पाहिजे. याची भूमिका आपण सर्वांनी स्वीकारा आणि आजपासून प्रचंड चांगल्या ऊर्जेने काम करा, एवढीच विनंती मी आपल्याला आहे. आणि आपल्या विभागाचा पालक म्हणून मी जेवढी काही तुम्हाला मदत लागेल ती सर्व मदत करेल. उदय सामंत मदत करतील. पुणे जिल्ह्याला आता आपल्याला मार्चच्या अधिवेशनामध्ये मला सांगता आलं पाहिजे की रत्नागिरीने करून दाखवलं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.